नमस्कार. माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. कोकणाचं निसर्ग सौंदर्य आणि खाद्य संस्कृती याचा अनुभव शेअर करताना पर्यटकांनी दिलेली माझ्या चॅनलवर मुलाखत मी आपल्यासमोर सादर करत आहे. तर माझा चॅनल आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथे शिरोडा बीचमध्ये केळवाडी जे गाव आहे तिथे आलेलो आहे. केरवाडी तिथे आम्ही नाकवा होमस्टेला आम्ही थांबलेलो होतो. अभिषेक बाटा सरांनी आम्हाला खूप छान सर्व्हिस दिली. ॲक्च्युली आम्ही काल आलेलो होतो. काल आम्ही तिथे मुक्काम केला. रूम वगैरे अतिशय खूप छान आहे आणि ॲक्च्युली सोमवारी त्यांनी अतिशय अविस्मरणीय असे आम्हाला त्यांनी व्हिजिट दिले, पॉईंट दिले, ज्याच्यामध्ये बबल्स आयलँड होतं, त्याच्यानंतर स्विमिंग होतं समुद्रामध्ये. साधारणपणे 5,000 फूट खाली साधारणपणे याच्यात देतात. अशा सिच्युएशनमध्ये दिलं की आमच्यातल्या काही मेंबरना पोहता येत नव्हतं, परंतु तेही मेंबर या सिच्युएशनमध्ये पोहत होते. त्यानंतर त्यांनी यशवंत किल्ला म्हणून एक तिथे जवळपास आहे, त्याचीही सफारी दिली आम्हाला. डॉल्फिन जो व्हिजिट पॉईंट होता तिथपर्यंत त्यांनी नेलं आणि साधारणपणे समुद्रामध्ये 8 ते 10 किलोमीटर त्यांनी आम्हाला फिरवलं. साधारणपणे 3 ते 4 तास आम्ही समुद्रामध्ये होतो. आयुष्यात पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठी ट्रिप समुद्रामध्ये केली की 4 तास जवळपास आम्ही त्या समुद्राच्या पाण्यामध्ये होतो आणि अतिशय छान त्यांनी सर्व्हिस दिली. त्यांची सर्व्हिस अतिशय छान आहे आणि त्यांच्याकडं जे जेवण आहे त्याच्यामध्ये आम्ही काल ॲक्च्युली बांगडा घेतलेला होता, बांगडा थाळी. ती अतिशय अप्रतिम होती की आमच्या इकडं पण मिळतात फिश, परंतु इथली चव ही अशी जिभेवर रेंगाळणार आहे की खूप छान आहे. तसेच त्यांनी सोलकढी जी दिली की आज आम्ही कराडमधून आलो आहे, साधारणपणे 250-300 किलोमीटरवरून आम्ही आलो आहे, पण या सोलकढीसारखी जी टेस्ट आहे ना ती आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही. अतिशय छान पद्धतीत त्यांनी जेवण दिलं. अतिशय छान आमची ट्रिप झाली आणि आपणही या ट्रिपला आला तर नाकवा होमस्टे म्हणून जे आहे त्यांचं बाटा सरांचं, तिथं व्हिजिट करा तुम्ही.